आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत शहरातील पत्रकार प्रथमेश कुडेकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। कर्जत पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेत तिघांना ताब्यात घेतला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास चारफाटा परिसरात प्रथमेश कुडेकर आणि त्याच्या मित्रावर 5 जणांनी अचानक हल्ला केला। हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि फायटरने दोघांना गंभीर दुखापत केली। यानंतर आरोपी वॅगनर कारमधून घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोडे, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, सुशांत वारक यांच्या पथकाने शिताफीने तपास करून 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणात महेंद्र दत्तात्रय घारे, साहिल सदाशिव पवार, महेश पांडुरंग मोरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून आणखी कोणी या हल्ल्यात सहभागी असल्याची शक्यता मानली जात आहे। दरम्यान पोलिसांनी उर्वरित आरोपींची देखील शोध मोहीम सुरू ठेवली असून या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता हे शोधण्याचं काम सुरू असल्याचे कर्जतचे पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले। कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे आनंद नगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे असे 2 मित्र चारफाटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मांनी 4 अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता। सदर गुन्हा 1/8/25 रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात। त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता। सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती। परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता, कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी तोंडाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा CCTV नव्हते। परंतु पोलिसांनी आणि खास करून माननीय आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी DB टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास 8 दिवस परिसरातील सर्व CCTV ढुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त 4 आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत। आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत: महेंद्र दत्तात्रय घारे, साहिल सदाशिव पवार आणि 3रा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे, असे 3 आरोपी आहेत। दरम्यान आरोपीमधील महेंद्र दत्तात्रय घारे हा एका राजकीय पक्षाशी जोडलेला कार्यकर्ता असून बातम्यांचा राग मनात धरून माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पत्रकार प्रथमेश कुडेकर याने केलाय। तसेच या अगोदर देखील या आरोपीने वेगवेगळ्या पद्धतीने मला धमकी दिली असल्याचं प्रथमेश कुडेकर यांनी म्हटलंय। त्यामुळे हा हल्ला फक्त व्यक्तिगत नसून राजकीय हेतूने प्रेरित असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत असून आणखी कोण कोण या कटात सामील आहे याचा तपास करण्याची मागणी कर्जतमधील पत्रकारांनी केली आहे।